पावसाळ्याचा काळ होता. पावसाबरोबरच वादळी वारे खिडकीच्या फटीतून आत शिरत विचित्र शिट्ट्यांचा आवाज निर्माण करत होते. तेव्हा अचानक वीज कोसळल्याने वातावरण आणखीनच गूढ बनले. एवढ्या मोठ्या घरात एकट्या बसलेल्या शंभूजींचे हृदय अज्ञात भीतीने थरथर कापत होते. ते विचार करू लागले की या भयान रात्री आपल्याला काही झाले तर कुणाला हाक मारणार. त्यांचे हृदय थांबले तर किती वेळ तो असाच पडून राहणार हे माहीत नाही. कदाचित त्यांच्या अंगातून दुर्गंधी येऊ लागेल तेव्हाच लोकांना कळेल. आपल्या भयंकर कल्पनेच्या नुसत्या विचारानेच ते थरथर कापले आणि आपले विचार झटकून मेणबत्ती शोधण्याचा प्रयत्न करू लागले. घरात मेणबत्ती आहे की नाही आणि असेल तर ती कुठे ठेवली हेही त्यांना आठवत नव्हते. ही सगळी जबाबदारी शारदाची होती. त्यांनी कधी घरात काय आहे आणि काय नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यांच्याकडे किती कपडे आहेत आणि कोणता शर्ट कोणती पॅन्ट घालायची हे देखील त्यांना माहीत नव्हते. दुकानात जाण्यापूर्वी ते शारदाला हाक मारायचे, शारदा, आमचे कपडे काढून द्या, आणि कपडे त्यांना हातात मिळायचे. हो, कधी कधी अंघोळीला जायचे तर टॉवेल किंवा साबण मिळाला नाही तर तापमान नक्कीच 7व्या गगनाला भिडत होतं. आणि बिचारी शारदा कधी भाजीचा तवा गॅसवरून काढायची, कधी पिठाचे माखलेले हात धापा टाकत धावत येऊन त्यांना कपडे द्यायची. पण त्यांना ते स्वतः घेणेही शक्य नव्हते. खरंच आज ते विचार करत होते की त्यांनी शारदाचा किती छळ केला होता. त्यावेळेस तर त्यांना वाटायचे की घरात काय काम असते. दिवसातून 2 वेळा अन्न शिजवायचे, कपडे धुवायचे, चादर पसरवून झोपायचे. ते फक्त आपले काम महत्त्वाचे मानायचे. कधीकधी घाऊक वस्तू खरेदी करायला जावे लागते आणि कधीकधी त्यांना आयकर लोकांशी व्यवहार करावा लागतो. कधीकधी भांडण करणारा ग्राहक येतो आणि तासनतास आपला मेंदू खणून काढावा लागतो. घरी आल्यावरही पैशांचा हिशोब मनात घृणा कायम करत असतो. आता आज जेव्हा त्यांना त्यांच्या कुटुंबाला सामोरे जावे लागते तेव्हा त्यांना हे समजले होते की घर हाताळणे खूप कठीण आहे. पण आता तर पश्चातापाची संधीही वाळूत बदलून हातातून घसरली होती. शारदाने सर्व संकटातून स्वतःला मुक्त केले आणि पुढच्या जगात पोहोचली होती. तशी ती भाग्यवान होती की तिने ते नाही पाहिले जे आज त्यांना पाहावे लागत होते. ती नेहमी देवाचे आभार मानत म्हणायची, खरंच रेणूचे वडील, देवाचे आभार मानते की त्याने आपल्याला मुलगा दिला नाही, पण आपल्या 3 मुली आणि जावाई इतके चांगले आहेत की आपल्याला कोणतीही कमतरता नाही. त्यावर आपला मनोज आणि सून रीना जेवढे मानतात हे तर माझ्या पोटात सुद्धा जाणार नाही. यावर शंभूजी टोमणे मारत म्हणायचे, आधी जेव्हा मी मुलगा आणि मुलगी समान असतात सांगत होतो तेव्हा तू ऐकायची नाही. न जाणे कुठे कुठे पूजा आणि नवस केला नाही. शारदा मोठ्याने म्हणायच्या, अरे हा तर माझ्या पूजेचा आणि नवसाचा गौरव आहे की देवही थकला. आपल्याला मुलगा नाही दिला तर निदान मुलाचे सुख तरी दिले. शंभूजी हसायचे, चला, तुझ्या पूजेनेच आपली इच्छा पूर्ण झाली आणि म्हातारपण शांतपणे जात आहे. ते चुकीचेही बोलत नव्हते. शारदा तिथे होती तर घर खूप भरलेलं असायचं. रोज एक मुलगी किंवा जावाई येत राहायचे. सगळे जावाई मुलांप्रमाणे घरात यायचे. काहीच नखरे नव्हते. गरज असेल तर बाजारातून वस्तू वगैरे आणायलाही ते मागे पुढे पाहत नव्हते. धाकट्या मुलीच्या अंजूच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा शारदा हट्ट पकडून बसली. 2 मुली दूर गेल्या पण तिचे लग्न तर शहरातच करू. वेडी अवेडी आधार राहील. तिचा निर्णय चुकीचाही नव्हता. अंजू तर रोज तब्येतीची विचारपूस करायची. जावई गौरव देखील कोणत्याही कामासाठी एका पायावर उभा असायचा. एवढेच नाही तर शेजारी राहणारा त्यांचा लहान भाऊ मनोहर आणि त्यांचा मुलगा मनोजही दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी फेऱ्या मारायचे. दिवस शांततेत गेले. पण माणसाच्या नशिबात काय लिहिले आहे ते दिसले तर देवाला कोण विचारणार. त्या दिवशी शंभूजी दुकानातून परतले तेव्हा शारदाला छातीत दुखत होते. छोट्या छोट्या समस्या त्या सहन करायच्या आणि त्यांना त्याची जाणीव होती. पण त्या दिवशी नक्कीच असह्य वेदना होत होत्या, जी त्या संध्याकाळी बेडवर पडली होती. तिच्या कपाळाला हात लावत त्यांनी विचारले, काय झालं शारदा? ती मोठ्या प्रयत्नाने कुरकुरली आणि म्हणाली, कृपया मला काहीतरी चूर्ण द्या. जरा गॅस वाढल्यासारखं वाटतंय, छातीत दुखतंय. शंभूजींनी शोधून चूर्ण आणि पाणी आणले. तोपर्यंत शारदाचे हातपाय थंड होऊ लागले. ती बेशुद्ध झाली. शारदाची अवस्था पाहून शंभूजींचे हातपाय थंड पडले. त्यांनी थरथरत्या हातांनी मनोज आणि गौरवला बोलावले आणि शारदाला जवळ घेतले. तोपर्यंत मनोजही आला होता. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शर्मा यांनी त्यांची तपासणी केली आणि म्हणाले, त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. शंभूजी घाबरले आणि म्हणाले, डॉक्टर साहेब, आता काय होणार?
गौरवने तातडीने संजीवन हॉस्पिटल गाठले आणि डॉक्टर म्हणाले लगेच ऑपरेशन करावे लागेल. पण तो अपयशी ठरला. शारदा सगळ्यांना सोडून गेली होती. या धक्क्याने शंभूजींना जणू ते दगडावरच वळल्यासारखे वाटले. आयुष्याच्या वाटेवर सदैव साथ देणारी शारदा स्वतःचं अशक्त होत असताना शेवटच्या टप्प्यात त्यांना असेच एकटे सोडेल असे त्यांना कधी वाटले नव्हते. ते तर थक्क होऊन तिथेच बसले होते. त्यांना काय आणि कधी घडले ते काही आठवत नव्हते. संपूर्ण काम मनोज आणि गौरव यांनी हाताळले. त्यांनी मुलींना माहिती दिली. नातेवाईक कधी आले आणि शारदा तिच्या शेवटच्या मुक्कामाला कधी निघून गेली हे त्यांना कळतही नाही. त्यांना सांगितल्याप्रमाणे ते करत राहिले. पण चिता पेटवायला सांगितल्यावर त्यांना धक्काच बसला. ज्या 18 वर्षाच्या नाजूक शारदाला त्यांनी 38 वर्षाआधी लग्न करून घरी आणले होते, क्षणार्धात तो देह आगीत होरपळून जाईल या विचारानेच त्यांच्या पाषाणमय मनाची न्हाऊल निघाली आणि त्या दरीतून वाहत असलेल्या दुःखाने सर्व सीमा मागे टाकल्या. त्यांच्या रडण्याने दगडी नद्यांचेही डोळे पाणावले. पण शारदाजी त्यांच्या हाकेवर धावत यायची. आज तिने त्यांची हाक ऐकली नाही. ती लाकडी पलंगावर चिरंतर झोपून राहिली. जेव्हा ते थकून आणि दमून परतले तेव्हा घर शोकांच्या गर्दीने भरले होते. परंतु या गर्दीतही ते पूर्णपणे एकटे होते. मुली, जावई आणि भावाने मिळून तिसऱ्या दिवशी हवन करायचे ठरवले. 13 दिवस थांबायला तर वेळ कुणालाच नव्हता. काहींच्या मुलांची परीक्षा होती तर काहींचे घर एकटेच होते. तिसऱ्या दिवशी शारदाच्या अस्थींना शांती व हवनाने निरोप देण्यात आला. शांतीपाठाच्या दिवशी शंभूजी शांत बसले होते. तेव्हा त्यांचे बंधू मनोहरजी येऊन बसले आणि म्हणाले, भाऊ, मला काही बोलायचे होते. हो हो, बोल. भाऊ, वहिनी तर आपल्याला सोडून गेली. मुली आपापल्या घरी गेल्या. आता आम्हाला तर फक्त तुमची काळजी वाटते. ते म्हणाले, अरे, आता जे काही देवाने केले ते तर मानावेच लागेल. आणि मग तुम्ही लोक तर आहातच. मनोज आणि सुनबाई रीना तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येत राहतात. मनोहरजींनी आपले म्हणणे थोडे अधिक स्पष्ट केले आणि म्हणाले, भाऊ, आजकाल मुले चांगली वागतात, पण ते स्वतःच्या इच्छेचे मालक आहेत. त्यांना तसे वाटले तर ते विचारतील. कोणतेही दडपण नाही. मग तो थोडा वेळ थांबला आणि संकोचून म्हणाला, आम्हाला त्याला तुमचा मुलगा बनवायचा होता. यावर शंभूजींना धक्का बसला आणि ते म्हणाले, अरे, मुलासारखाच तर आहे. आम्ही कधी परके मानले का त्याला? मनोहरजी रागाने म्हणाले, भाऊ, मुलगा मानणे आणि असणे यात खूप फरक असतो. तुम्ही दुकान त्याच्याकडे सोपवून तुम्ही आराम करा. जेव्हा त्याच्यावर जबाबदारी येईल तेव्हा त्यालाही दुकान त्याचे वाटेल आणि तो तत्परतेने काम करेल आणि रीनासूनही तुमची सेवा करेल. नाहीतर त्याला त्याचे काम पूर्ण जमवण्यापासून वेळ मिळणार नाही. शंभूजी विचार करत होते की दुकानात आणि घरात तुम्ही अधिकार दिलात तर ते तुमची काळजी घेतील, अन्यथा नाही, अशी ताकीद त्यांना दिली जात होती. दोघे बोलत असतानाच धाकटा जावई गौरव आणि मोठी मुलगी रेणू तेथे आले. रेणू म्हणाली, काका, वडील आणि भाऊ मिळून काय सल्ला करत आहेत? मनोहरजींना धक्काच बसला. त्यांना मुलींसमोर याविषयी बोलायचे नव्हते, म्हणून त्यांनी ते टाळले आणि म्हणाले, काही नाही, ही दोघांची वैयक्तिक बाब आहे. पण रेणूच्या सांगण्यावरून शंभूजींनी मनोहरला काय हवे आहे ते सांगितले. हे ऐकून रेणू आणि गौरवच्या भुवया उंचावल्या आणि ते म्हणाले, आम्ही मुली का मेल्या आहोत? पप्पा मनोजला दत्तक का घेणार? गौरवनेही रेणूला सांगितले की मी नेहमीच वडिलांना माझे वडील मानत आलो आहे, सासरे नाही. मग अचानक मला परके का समजले जाऊ लागले? संभाषणाचा स्वर अचानक मोठा झाला आणि इतर लोकही ते ऐकायला आले. ही बाब समजल्यानंतर मनोजला अधिकार का द्यावेत असा आक्षेप सर्वांनी घेतला. मनोहरजींनी त्यांची दाढ शिजत नसल्याचे पाहून ते आदेशात आले आणि म्हणाले, ठीक आहे, खूप सगी आहे तुझ्या वडिलांची तर येऊन राहा इथे आणि तुझ्या वडिलांची काळजी घ्या. पण एक गोष्ट मी डंक्याच्या चोटवर सांगतो, आपले रक्त आपले असते, जावई कुणाचेच नाही झाले. अरे, आपल्या धर्मग्रंथातही मुलगी आणि जावई परके असल्याचे लिहिले आहे. मग स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, मी तर भावाच्या म्हातारपणाच्या काळजीने बोललो, नाहीतर मला काय कोणाच्या फाटक्यात पाय घालायचे? तेव्हा त्याचे शब्द विरुद्ध दिशेला जाताना पाहून त्यांनी पाय रोवले आणि तिथून चालायला सुरुवात केली. पण शांत सरोवरात त्याने फेकलेला खडा त्या शांत सरोवराच्या आत ढवळत असलेल्या लाटांना पृष्ठभागावर आणत होता. हा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाला की वडील त्यांच्या आधारासाठी त्यांच्या मुलींपैकी एकाची निवड करतील किंवा मनोहर काका मनोजला दुकानात बसवायला लावतील, कारण त्याला काही कायमस्वरूपी काम तर नाहीये. हवेत उठणारा प्रश्न पहिला होता,
धाकट्याने उत्तर दिले आणि जावई आणि मुलीने आत उडी मारली. अंजू म्हणाली, मला आता समजले की मनोज आणि वहिनी रीना आईबाबांची इतकी सेवा का करायची. आज काकांचा पडद्याआड लपलेला खरा चेहरा प्रकाशात आला आहे. अरे, आपण मुली असताना त्यांनी वडिलांची काळजी करण्याचा विचार कशाला करायचा. मग इतर कोणी नवीन प्रस्ताव ठेवण्याआधीच तिने सुचवलं, असो, मी विचार करत होते की आता बाबा इतक्या मोठ्या घरात एकटे कसे राहणार. मग मी पण आहे, त्यामुळे मला दुरून त्यांची काळजी घेता येणार नाही. म्हणूनच मी इथे शिफ्ट होऊन जाते. त्यामुळे ते माझ्या डोळ्यासमोर असतील तर मला काळजी करण्याची गरज नाही आणि माझ्या वडिलांनाही एकटेपणा जाणवणार नाही. अंजू त्याच शहरात भाड्याच्या 2 खोल्यांमध्ये राहत होती. तिची सासू सासरे आणि दीरसुद्धा तिच्यासोबत राहत होते. ती मनात हिशेब करत होती की इथे 4 खोलीचे घर रिकामे आहे, त्यामुळे ती इथे आली तर तिला आरामात राहता येईल. तिच्या बाबांचे काय, त्यांच्यासाठी 1 खोली पुरेशी आहे आणि मग ते दिवसभर दुकानातच बसून असतील. सकाळ संध्याकाळ फक्त 4 चपात्याच तर बनवायच्या आहेत. गौरवने सुद्धा बायकोला साथ दिली आणि म्हणाला, वेळी अवेळी साथ देईल या विचारानेच बाबांनी अंजूचे शहरातच लग्न केले होते. आता वेळ आली आहे, मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही. पण रेणूने त्यांच्या इच्छांवर पाणी फिरवत म्हणाली, मग आजपासून माझे माहेरचे घर संपले आहे का. आता मी तर तुझ्या सासू दीर असलेल्या घरात यायचं टाळेल. याला मधली मुलगी आरती आणि जावाई सुमित यांनीही साथ दिली. ते विचार करत होते की अंजू इथे येऊन राहायला लागली तर हे घर हातातून जाईल. तिचा त्यावर हक्क असेल हे निश्चित. याआधी की घरावर कुणा एकाचा अधिकार होईल, आरतीने सुचवले, मी सांगते की आता दुकानात बसण्याची गरज नाही. तुम्ही खूप दिवस काम केले बाबा, आता विश्रांती घ्या आणि तुम्ही जिवंत असताना दुकान आणि घर वाटून द्या. त्यामुळे कुणावरच अन्याय होणार नाही. त्यावर अंजू चिडून म्हणाली, आणि पप्पा कुठे राहतील. आरतीने समाधान केले आणि म्हणाली, बाबा आपल्या एकेकीकडे राहतील. शंभूजी हयात असताना त्यांच्या अनेक वर्षांचे समर्पण आणि परिश्रमाने केलेल्या त्यांच्या मालमत्तेची हिसकावण्याची पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांचे मन कटुतेने भरले होते. ते विचार करत होते, काश मी शारदा इतका भाग्यवान असता तर हे सर्व पाहण्याआधी माझे डोळे मिटले असते तर बरे झाले असते. त्यावेळी त्यांच्यात निर्माण होणारा गोंधळ आणि दुःख कुणालाच कळत नव्हते. त्या मालमत्तेचा ताबा दुसरा कोणी घेऊ शकतो अशी भीती त्यांना वाटत होती. त्यांच्या मागे त्यांच्या स्वतःच्या मुली, ज्यांच्यासाठी त्यांनी आपले हृदय आणि आत्मा समर्पित केले होते, त्यांच्या स्वार्थात आंधळ्या होत होत्या. रेणू म्हणाली, बाबा आपण उद्या जाऊ. म्हणजे तुम्ही आजच ठरवा तुम्हाला काय वाटले. शंभूजी रागात बोलले, मी अजून इतका कमजोर नाही की मी एकटा राहू शकत नाही. मी एकटाच राहील आणि दुकान पण सांभाळेल. माझी संपत्ती कुणाला द्यायची हे ठरवणे माझे काम आहे, तुमचे नाही. एक गोष्ट उघड्या कानांनी ऐका, आता मी तुम्हा लोकांना काही देणार नाही. हे ऐकून सर्वत्र शांतता पसरली. एक एक करून सर्वजण उठून झोपी गेले. सगळे निघून गेल्यावर शंभूजी ढसाढसा रडू लागले. आज त्यांना आणखीनच एकटेपणा जाणवत होता. मोठा जावाई रवी मनात विचार करत होता, या वयात पण म्हाताऱ्याला एवढी मोहमाया आहे. तो जिवंत असताना वाटून घेतलं असतं तर मी सुभाषनगरात नवीन प्लॉट विकत घेतला असता. योगायोगाने भेटत होती. गौरव बडबडत होता, हा चांगला न्याय आहे. कामाच्या वेळी माझी आठवण येते तेव्हा मला पळवता आणि आता प्रत्येकजण सहभागी होण्यासाठी तयार आहे. मधला जावाई सुमितला डाळ शिजत नसल्याचे पाहून तो सकाळी पहिल्या बसने निघण्याचा विचार करत होता. दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या घरी गेले. अचानक वीज पडली. कदाचित पाऊस थांबला असावा. सगळे निघून गेल्यावर आता फक्त शंभूजींच्या आणि शारदाच्या आठवणी उरल्या होत्या. जेव्हा कधी त्यांना खूप चिंता वाटायची तेव्हा शारदाच्या फोटोंशी बोलायचे, जुने अल्बम बघायचे आणि त्या दिवसात हरवून राहायचे. वैराग्य त्यांच्या मनाचा ताबा घेत होता. आता त्यांना दुकानात जावेसेही वाटत नव्हते. ते आणखी काय करणार. तो कमावलेला पैसाच आज त्यांच्या प्रियजनांमध्ये त्रासाचे कारण बनत होता. ही सर्व एकाच शारदाची मुले आहेत यावर विश्वास बसणे कठीण होते, ज्यांना कधीही संपत्ती आणि वैभव यांचे आकर्षण नव्हते. तिने स्वतःसाठी कधीच काहीच घेतले नाही. तिला तर रेणू, आरती आणि अंजूची नेहमीच काळजी वाटत असे. मग त्यांची कुटुंबे झाल्यावर तिच्या काळजीचे वर्तुळ आणखी मोठे झाले. कधी आरतीच्या मुलाचा वाढदिवस आहे त्यामुळे त्याला गिफ्ट घ्यायचे असेल तर कधी अंजूला तीच पाठवावी लागेल, किंवा रेणू खूप दिवसांनी आली आहे, जावाईला कपडे द्यावे लागतील. कदाचित शारदाने त्यांना खूप दिले
आणि म्हणूनच मुलींना त्याची इतकी सवय झाली आहे की त्यांनी पप्पाबद्दलच्या भावना बाजूला ठेवून त्यांच्या हक्कासाठी स्पर्धा सुरू केली आहे. ते कोणाला काही देणार नाही असे सांगितल्यापासून सगळेच त्यांच्यापासून दूर राहिले. मनोज एवढ्या दिवसात फक्त एकटाच एका औपचारिक कामासाठी आला होता. ते एकटा असताना त्यांच्या मुली त्यांना फोन करायचे, पण त्यांच्या आवाजातली ती जवळीक कुठेतरी हरवली होती, जी वडिलांसाठी असायची. शंभूजी मनातल्या मनात हसले आणि विचार करू लागले. अरे, मी हे सर्व माझ्या छातीवर थोडी ना नेणार आहे, परंतु किमान तुम्ही माझ्या मरेपर्यंत तरी धीर धरला असता, नंतर हे सर्व केले असते. या उपेक्षेमुळे शंभूजींच्या जगाविषयीची ओढ संपली होती आणि जग त्यांना खोटे वाटू लागले होते. एके दिवशी रेणू स्वतःमध्ये व्यस्त असताना कोणीतरी बेल वाजवली. तिने दार उघडले तर समोर कुरिअरवाला उभा होता. त्याने सही केली. तिने लिफाफा उघडला तेव्हा त्यात वडिलांनी पाठवलेला 8 लाख रुपयांचा ड्राफ्ट होता. रेणू आनंदाने नाचली. शेवटी वडिलांना मुलीच्या हक्काची आठवण झाली. तिने अंजूला फोन केला तेव्हा तिला कळलं की तिलाही असाच एक ड्राफ्ट मिळाला होता. ती आरतीला फोन करायचा विचार करत होती. तेवढ्यात आरतीनेच 8 लाख रुपये मिळाल्याची माहिती दिली. तिन्ही बहिणी आज अचानक वडिलांच्या प्रेमात पडल्या. बाबाला भेटण्यासाठी सगळेच उत्सुक होते. रेणू आरतीने घाईघाईने एक प्लॅन बनवला आणि दिल्लीला पोहोचली आणि अंजूसोबत वडिलांच्या घरी पोहोचली. पण घराला कुलूप होते. तिला वाटले बाबा दुकानावर असतील, पण दुकानही बंद होते. म्हणून तिने शेजारच्या शुक्लाजींचा दरवाजा ठोठावला. तिघांनाही एकत्र पाहून शुक्लाजी आश्चर्याने म्हणाले, तुम्ही इथे? तर अंजू पुढे आली आणि म्हणाली, काका, आम्ही बाबांना भेटायला आलो होतो, पण घर आणि दुकान बंद करून ते कुठेतरी गेले आहेत का? तुम्हाला काही सांगितले आहे का? शुक्लाजी काही गोंधळात म्हणाले, तुम्हाला काही माहीत नाही का? आता तिन्ही बहिणींना काहीतरी अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी एकत्र विचारले, काय झाले? बाबा ठीक तर आहे ना? शुक्लाजींनी आवाज उठवला आणि म्हणाले, कुणाला माहीत आहे? मला एवढंच माहीत आहे की शंभूजींनी आठवडाभरापूर्वीच आपलं घर आणि दुकान विकलं आहे. मग ते थोडा वेळ थांबले आणि म्हणाले, आम्हाला वाटलं होतं की ते तुमच्यासोबत असतील. तिन्ही बहिणी स्तब्ध झाल्या. त्यांना एकमेकांची नजर मिळवता येत नव्हती, कारण त्यांना समजले होते की वडील त्यांच्यावर रागावले आहेत आणि ते आता पुन्हा त्यांना कधीच भेटणार नाही. आज त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, बाबा तुम्ही कुठे आहात? दुसरीकडे शंभूजी सर्व भ्रम सोडून वृद्धाश्रमात बेघर वृद्ध लोकांसोबत आयुष्य घालवायला निघाले होते. आता आश्रमच त्यांचे घर आहे आणि तेथे राहणारी वृद्ध माणसे त्यांचीच आपली माणसे होती. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.